अमरावतीच्या मेळघाटमधील आदिवासी बांधवांनी नुकतीच पेरणी केलेली आहे। त्यांनी आता इकडे शेती करू नये अशी वन विभागाने त्यांना नोटीस पाठवलेली आहे। मेळघाटमधील सगळी जी लोक आहेत ती सगळी आदिवासी आहेत, अतिशय गरीब लोक आहेत, त्यांच्याकडे जगण्यासाठी कुठलीही साधनं नाहीयेत आणि त्यात वन विभाग त्यांना शेती करण्यासाठी विरोध करत आहे। यासाठी काही आदिवासी बांधव यांनी जिल्हाधिकारी कार्यालय, विभागीय आयुक्त कार्यालय इकडे जाऊन आपल्या निवेदनातून व्यथा मांडलेल्या आहेत। येणाऱ्या आठवड्यामध्ये वन विभाग, रेव्हेन्यू विभाग, भूमी अभिलेख या तिन्ही विभागाला एकत्र करून चौकशी करण्याचं आश्वासन अमरावती जिल्हाधिकारी यांनी दिलेली आहे। विभागीय आयुक्त यांनी सुद्धा असं आश्वासन दिले। या प्रकरणाची दखल घेऊन चौकशी करू, योग्य निर्णय घेऊ असं आश्वासन देण्यात आलेलं आहे। मेळघाटमधील धरमडो आणि त्याच्या आजूबाजूच्या गावावाल्यांना सगळे आदिवासी बांधव आहे, त्यांनी पेरणी केलेली आहे आणि आता त्यांना शेती करू नये असं वन विभाग म्हणताय। आणि ह्या मेळघाटमधली जी लोक आहेत ती सगळी मॅक्झिमम आदिवासी समाजाची आहेत, गरीब आहेत, त्यांच्याकडे जगण्याचं दुसरं कुठलं साधन नाही आहे, उपजीविकेचं साधन नाही आहे आणि वन विभागात त्यांना शेती करण्यापासून मज्जाव करताय, त्यांना नोटीसेस दिलेल्या आहेत। तर आज आम्ही धरमडो, रुईपाटा या गावातील लोक आदिवासी बांधव जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हाधिकारी साहेबांना भेटलो, विभागीय आयुक्तांना भेटलो आणि त्यांची कैफियत त्यांच्या समोर मांडली आणि त्यांनी सांगितलं आहे की येणाऱ्या आठवड्यामध्ये वन विभाग, रेव्हेन्यू विभाग तसेच भूमी अभिलेख या तिघाही विभागांना एकत्र करून चौकशी करण्याचं आश्वासन माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी दिलं आहे। तसेच माननीय विभागीय आयुक्त यांनी सुद्धा सांगितलंय की या प्रकारांची दखल घेण्यात येईल आणि योग्य तो न्याय मिळवण्याचे प्रयत्न करण्यात येईल। साधारणतः 67 शेतकरी एका धरमडोर गावाचे आहेत, त्याच्याबद्दल रुईपाटा नावाचं गाव आहे, तेथील सुद्धा शेतकरी आहेत, आजूबाजूचे शेतकरी आहेत। या जमिनीवर गेल्या 40-45 वर्षापासून धरमडो गावातील आदिवासी बांधवच शेती करत आहे। ही पहिल्यांदा ही वेळ आहे की त्यांना नोटीसेस देण्यात आलेल्या आहेत आणि त्यांना सांगण्यात आलेलं आहे की 15 दिवसात जर तुम्ही कागदपत्र नाही आणलीत आम्ही तुम्हाला शेती करू देणार नाही असं त्यांनी सांगितलंय आणि 2 नोटीसेस दिले आहेत आणि तिसऱ्या नोटीसची लोकांना भीती वाटली आहे। म्हणून आज आम्ही मान्य जिल्हाधिकारी साहेबांना आणि विभागीय आयुक्त मॅडमना भेटायला या पत्र आम्ही जे आहे मान्य राज्यपाल यांना सुद्धा पाठवलंय, मान्य राष्ट्रपती महोदया यांना सुद्धा या पत्र आम्ही पोस्टाने पाठवलंय, स्पीड पोस्टाने।